नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वजणांचं लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे लागलेलं आहे आणि त्या सूचना आपण जर पाहिलं तर 13 सप्टेंबर 2024च्या नवीन परिपत्रकामध्ये आपल्याला त्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची कारवाई त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांतील जे प्रशासन अधिकारी आहे ते करताना दिसत आहेत. जसं की शिक्षणाधिकारी आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर अहमदनगरचा भाग जर विचार केला तर कालचा हा परिपत्रकाचा भाग आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत त्या ठिकाणी माननीय आयुक्तांनी जे पत्र त्या ठिकाणी हे काढलेलं होतं, हे जे पत्र माननीय आयुक्त शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब, तर त्या पत्रकाच्या अनुषंगाने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यातही सुरू झाली नसेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू शकता. इथे आपण पाहतोय अहिल्यानगर या ठिकाणी त्यांनी पत्र काढलं आहे की भरती प्रक्रियेतील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांकडून रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. यानुसार या पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे. त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी. जसा आपला टॅब ओपन होईल लवकरात लवकर ही सर्वच्या सर्व संस्था असतील, नगरपरिषद, महानगरपालिका, नपा मनपा आपण सर्व ज्या म्हणतो त्या सर्वांची पदं त्या ठिकाणी येणार आहे. जिल्हा परिषदेची पदं येणार आहेत. त्या संदर्भातील ही अतिशय महत्त्वाची कार्यवाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की 10/11/2022च्या तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याने म्हणजे त्या ठिकाणी दुसरा टप्पा 100% होणार आहे आणि त्यासाठीची कार्यवाही सुरू झालेली आहे. आपण पाहतोय आता सध्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू आहे. त्याच पद्धतीने मुंबई येथे देखील आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच या दुसऱ्या टप्प्याचा टॅब ओपन होण्यासाठी लवकरच होणार आहे. लवकर या संस्था त्यांची अपडेट त्या ठिकाणी माहिती भरतील आणि त्यानुसार दुसरा टप्पा देखील होईल. तिसरा मुद्दा दिलेला आहे की SCBCचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी SCBCचे दाखले काढायला मराठा आरक्षण जे आहे तर त्यांनासुद्धा त्या प्रमाणामध्ये मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र काढलेल्या विद्यार्थ्यांच्या जागा त्या ठिकाणी ॲड करण्यासाठी सांगितलेले आहेत. त्यामुळं मी मराठा आरक्षण असणाऱ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी SCBCच्या सुद्धा जागा येणार असल्या कारणानं तुम्ही हे प्रमाणपत्र काढून घ्या. नाहीतर काय होईल की त्याच्यामध्ये पहा बरेच विद्यार्थी EWS काढलेले विद्यार्थी आहेत त्यासुद्धा प्रमाणात जागा येणार आहेत, परंतु ज्यांनी काढलेलं नाही आहे तर काही ठराविक विद्यार्थी काढतील आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ज्यांनी काढलेलं नसेल त्यांनी सर्वांनी काढून घ्या. हा खूप महत्त्वाचा अपडेट्स खरं तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अशाच प्रकारच्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांमधून जर पत्र आलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त जागा येऊन सर्व आपले अभियोग्यताधारक बंधू भगिनी त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये सिलेक्ट होतील. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.